सबस्क्राइब करा शेमारू मराठी चॅनलला आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। कोणता कलर आहे? कोणता कलर आहे? ब्ल्यू। ब्ल्यू, व्हेरी गुड। शाळा माझी छान, शाळेचा भला
पैशा किती गिरवले धडे, लोक त्यांच्या कीर्तीचे गाती पोवाडे. हिने घडविल्या किती किती विभूती महान, हिने घडविल्या किती किती विभूती महान. शाळा माझी छान छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान. जगावरती राजकारणाची करे, पाहून हिला किती किती वाटते बरे. जगावरती राजकारणाची करे, पाहून हिला किती किती वाटते बरे. अशी माझी शाळा जगासाठी वरदान, अशी माझी शाळा जगासाठी वरदान. शाळा माझी छान छान, शाळा माझी छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान. शाळेचा आम्हाला आहे अभिमान, शाळेचा आम्हाला आहे अभिमान. शाळा माझी छान छान, शाळा माझी छान 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 छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान. पाय इंजुर्ड झाला. सो या जखमी कासवांना आपण ट्रीटमेंट देतो. आपलं डाणूला एक सेंटर आहे वन विभागाचं, तिथे जाऊन यांना ट्रीटमेंट दिली जाते. आपल्या जंगलात पक्षी हा आपल्यासाठी खूप उपयोगाचा आहे. आपण सगळे आदिवासी समाजातले आहोत, आपण सगळे शेतकरी आहोत, बरोबर. भात शेती असते आपली, भात लावत ना तुम्ही, ओके. भात पिकलं का तिकडे पक्षी येतात, बरोबर. आणि मग तुम्ही पक्ष्यांना मारतात का, तर पक्षी दाणे खातो असं तुम्हाला वाटतं. पण एक लक्षात ठेवा, चायनामध्ये एकदा काय झालं, चायना देश माहितीये तुम्हाला, चीनमध्ये एकदा त्यांना असंच वाटलं की पक्षी येऊन आपलं पीक खात आहेत, आपले दाणे खात आहेत. तिथल्या राजांनी सांगितलं सगळे पक्षी मारा, तुम्हाला बक्षीस देईल. लोक धडाधड बेचक्या घेऊन सगळीकडे फिरायला लागले आणि अशा मोठ्याच्या मोठे डोंगर भरून पक्षींचा ढीग मारला. त्या देशातले सगळ्या चिमण्या नष्ट झाल्या. राजाला वाटलं की अरे वाचला, आता आपलं पीक वाचेल. त्या वर्षी सगळे दाणे बिणे काढले. त्याच्या पुढच्या वर्षी भात परत लावला आणि सगळा भात किडीने खाऊन टाकला. कोणी खाल्ला? किडीने खाऊन टाकला. आता कसं असतं माहिती, पक्षी जो असतो ना, याला नॉनव्हेज आवडतं. काय आवडतं? त्याला अळ्या खायला आवडतात पक्ष्यांना. तो तुमचा एक दाणा खाईल तर 10 अळ्या खातो तो. पक्षी किडे खायला येतात, पक्षी दाणे खायला नाही येत. पक्षी अळ्या खातात. आपल्या पिकातल्या, आपल्या शेतातल्या अळ्या पक्षी खातात. आणि पक्ष्यांना आपण मारलं की अळ्यांना खाणारं कोणीच नाही राहणार, कीडला खाणारं कोणीच नाही. म्हणून पक्षी हे पाहिजेत आपल्याला, ओके. सो आजपासून पक्षी मारायचा, पाखरं मारून पोट भरायचं नाही. आपल्याला नदीत तुम्ही मासे पकडू शकता, तुमच्या घरी कोंबडे असतात, तुम्ही दुकानातनं चिकन मटन आणून खाऊ शकता, तुम्ही जर नॉनव्हेज असाल तर. पण पक्षी मारून पोट भरू नका. तुम्ही शाळेत आल्यानंतर बघा, मी एक चित्र सांगतो तुम्हाला. तुम्ही शाळेमध्ये राहत असल्याचे घरा कोण आहे तुमचे? कोण आहे? आयो आहे घरात, ओके. तुमचे घरा आयो आहे? कोणाचे घर आहे? भास आजी असं राहत ना, ते घरा राहत, बरोबर. ते तुमच्यासाठी काय करत? जेवण बनवत. गेलं काय तुम्ही जेवत, बरोबर. आता पाखराच्या कशा करायला सांगा. पाखराची पिला, बारीक पिला राहत ना, ती घरट्या मारायला, घरोड्या मार, बरोबर. असं गेला का अशी सिसी चोच उघडत नागे तुम्ही. ती क्या तशी करत चोच का त्यांची ऍस येईल ना, त्यांना खाना देईल, बरोबर. आता तुम्ही असल्याने एक सीन असा डोळ्यासमोर उभा करा. काय तुम्ही घरा गेलं, तुमचे घरा गेलं तुम्ही ना, तुमची ऍस वास मरेल. तुम्हाला कसं आठवत? बेस आठवत
हा बेस आठवण हा तर पाखरा त्यांच्या पिलासाठी जेवण घेवलं दूर जात जटे जटे हिंडूला जात ना तथं ते ऐसनो पास ऐसलो जो मारला कोणा तर ती पिला ते घरट्यामा तशीच मरी जाती अशी 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 चोच हिलवत मरी जाती सुखीनं मरी जाती त्यांना खाऊ पडोशी येणार नाही त्याला बीजा पाखरू नाही त्यांना खाऊ घाले त्यांचीच ऐस खाऊ घाले ना जे ती ऐस उडत आहे तुम्ही वेचकी खाते विंदत तर ऐस मरली ते बारीक बारीक जीवाला कोण खावलं ते वॅट आहे ना पाखरू मारत तर वॅट हे जर आहे तुम्हाला मिळलं काय एवढा मांस मिळलं जर असं ते माशी काय मजा आहे ते मा दोन जीवाचं तुम्ही पाप करला पाखरू मारिना समजलं आजची बेचकी काल पाखरू बिंदूचा कारण ते पाखराची कसे तरी बारीक पिल्ला होईल ऐसची वाढ नांगत होईल ना तेल मारूचा बेस काय काय समजला जरा